श्लोक 181. श्रीराम नवे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नवे निंदकू मत्सरू भक्तिमंदू, नवे उन्मतू व्यसनी संग बाधू, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू. श्रीराम. समाजामध्ये रजोगुणी, तमोगुणी आणि सात्विक प्रकारचे लोक असतात. ही मंडळी समाजात वावरताना आपली मतं व्यक्त करतात आणि परमार्थात वैचारिक प्रदूषण करतात. काही साधू आपण गुरुस्थानी आहोत असा देखावा निर्माण करून जे दुःखित आहेत त्यांना नादी लावतात. हे गुरु कोणकोणत्या मार्गाने फसवतात हे समर्थांनी इथं सांगितलेलं आहे. गुरूंविषयी सांगताना समर्थांनी प्रत्येक ओळीमध्ये एक एक शब्द वापरला आहे. असे दुर्गुण असणारे गुरु करू नयेत असं समर्थ आपल्याला सांगतात. जे गुरु समाजामध्ये साधू म्हणून वावरतात त्यात किती दांभिकपणा असतो हे यावरून दिसतं. चेटकी या शब्दाचा अर्थ जारण मारण करणारा, भूत, प्रेत, पिशाच्य किंवा तत्सम विद्येच्या जोरावर माणसांना आपल्या नादी लावणं. चाळकू म्हणजे फसवणारा. माझ्याकडं खूप आध्यात्मिक विद्या आहे, देवाने मला साक्षात्कार दाखवून दर्शन दिलेलं आहे असं सांगून लोकांना वश करून घेणारा. द्रव्यभोंदू म्हणजे संतती, संपत्ती किंवा काही आजार यांनी त्रस्त असणारा माणूस पाहिला की मी इच्छित गोष्ट साध्य करून देतो असं सांगणारा. त्यासाठी यज्ञयाग, पूजापाठ करावे लागतील असं सांगून सतत पैसे मागत राहतात आणि हौसेनं लोक देतात सुद्धा. मंदिराचा उद्धार करायचा आहे, उत्सव साजरा करायचा आहे, शाळा काढायची आहे असं सांगून हे लोक सतत पैसे मागत राहतात. अशा प्रकारचे पैसे देऊन आपण दानाचं पुण्य मिळवलेलं आहे असं लोकांना वाटतं. केवळ साधूच नाही तर साधूंचं नाव पुढं करत कित्येक सामाजिक संस्था पैसे उकळण्याचं काम करतात. निंदक म्हणजे दुसऱ्याची निंदा करणारा. मत्सरी म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालेलं न पाहवणारा. कोणाचं चांगलं झालं तर लोक त्याला चांगलं म्हणतील, त्याच्या नावाचा जय जयकार करतील आणि मग सर्वजण त्याच्याकडं जातील. माझ्याकडं कुणीही येणार नाही हा मत्सर. मी मागं पडेल या भीतीपोटी दुसऱ्याची निंदा तो करू लागतो. ज्याच्या अंगी कर्तृत्व नसतं त्याला अशी दुसऱ्याची निंदा करावी लागते. काही वेळा एकाच संप्रदायातले दोन साधक एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनून निंदा करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरासमोर ते एकमेकांशी गोड बोलतात. पुढं ते सांगतात, भक्तिमंदू, ज्यांच्याकडं परमेश्वरावर श्रद्धा नाही, अंतःकरणात ईश्वराविषयी प्रेम नाही असे लोक भक्तीचं प्रदर्शन करतात. एकीकडून कोरडं असायचं पण दाखवायचं मात्र सात्विक. असं दाखवून हे साधू पुन्हा पैशाची मागणी करतात. उन्मत्त म्हणजे गर्विष्ठ किंवा अहंकारी, उर्मट. मी कोणीतरी मोठा आहे हे दाखवण्यासाठी मी किती साधना करतो हे दाखवतात. असा दंभाचार परमार्थाची हानी करणारा असतो. कारण हे साधू लोक फसवतात, लोक फसतात आणि द्रव्य अर्पण करतात. व्यसनी याचा अर्थ व्यसनी. काही साधू स्वतः मद्यप्राशन करणं अशी व्यसनं करतातच, शिवाय पारमार्थिक प्रगतीसाठी हे आवश्यक आहे असा भास निर्माण करतात. या निमित्तानं स्वतःच्या व्यसनाची सोय करून घेतात. अशा लोकांची संगत अध्यात्माच्या दृष्टीनं घातक असते. मनुष्याच्या अंतःकरणातील काम, क्रोध आदी विकार अशांच्या संगतीत बळावतात. कामुक वृत्तीला प्रोत्साहन मिळतं आणि साधक अधःपतनाकडं खेचला जातो. अशा सर्व लोकांच्या नादी लागू नये, गुरु म्हणून त्यांना स्वीकारू नये, मार्गदर्शन त्यांचं घेऊ नये असं समर्थांचं आग्रहानं सांगणं आहे. यातल्या एक किंवा अनेक गोष्टी जो करत असेल तो स्वतःचा आणि पर्यायानं समाजाचा घात करतो. अशा लोकांना
निग्रहानं दूर ठेवावं. तो खरा सात्विक आहे, ज्ञानी आहे. त्याचंच मार्गदर्शन घ्यावं. जय जय रघुवीर समर्थ. नव्हे चेटकी चाळको द्रव्य भोंदू, नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू, नव्हे उन्मतू वेसनी संग बाधू, नवे ज्ञानिया तोची साधू अगाधू. श्रीराम.